ज्या गावात दररोज सकाळी मंदिरातील घंटानाद आणि शेतीतील कष्टांची सुरुवात होते, त्या गावात काल संध्याकाळी तणावाचं वादळ उठलं. कारण होतं स्वाभिमानाचं, अस्मितेचं आणि श्रद्धेचं. चिखला गावात सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनेकांसाठी तो फक्त पुतळा नाही, तर इतिहासाची आठवण आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. पण काल अचानक या पुतळ्याच्या मुद्द्यावरून गावात दोन गट आमने सामने आले आणि शांत गावात संघर्षाची थिणगी पडली. सायंकाळी साधारण 4 ते 5च्या सुमारास गावात चर्चा सुरू झाली की पुतळा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काहींनी याला प्रशासकीय निर्णय म्हटलं, तर काहींनी हा स्वाभिमानावर घाला असल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात 200 ते 300 महिला आणि पुरुष एकत्र जमले. वातावरण तापू लागलं. घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप आणि मग अचानक दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळात एक गंभीर आरोप समोर आला. पीडित महिलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सुमारे 30 ते 35 जणांनी तिला घेरलं. तिच्या अंगावरील कपडे फाडत मारहाण करण्यात आली, असा तिचा दावा आहे. त्या क्षणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतलं. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळते. 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आले. गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र पीडित महिलांनी आरोप केला की काही महिलांनी पोलिसांनाही घेराव घातला. तसेच घटना दरम्यान उपस्थित असलेले 2 पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप न करता प्रकार पाहत राहिल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी आरोप केला की काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली. पुतळा हटवण्यामागे कट रचला गेला असून हा प्रकार जातीय तणाव निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला, 25 तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर राज्यस्तरीय बैठक चिखला गावात घेण्यात येईल आणि पुन्हा आंदोलन उभारले जाईल. त्यांनी सरपंचावरही कलम 307 सह गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहींनी पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप केला, तर काहींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं. प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पुतळा हटवण्याचा खरा निर्णय कोणाचा होता? महिलेला झालेल्या मारहाणीचं सत्य काय? पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला का? हा खरोखर जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस बंदोबस्त कायम आहे. गावकरी 2 गटात विभागले गेले असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिक शांततेचं आव्हान करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे, वाद असू शकतात, मतभेद असू शकतात, पण हिंसा कोणत्याही समस्येचं उत्तर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला एकतेचा, शौर्याचा आणि न्यायाचा संदेश देतो. मग त्यांच्या नावावरून गावात संघर्ष का व्हावा? चिखला गावातील ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नाही. ती प्रश्न विचारते, आपण मतभेद कसे हाताळतो आणि इतिहासाचा सन्मान कसा करतो, आणि सर्वात महत्वाचं, आपण कायद्यावर विश्वास ठेवतो का? आता सर्वांचं लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा.